आपलं फक्त एक ध्येय आहे की आपलं जेवढं समजतं तेवढं समाजापर्यंत पोहोचणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की संविधान इतकं महत्वाचं आहे की संविधान हा आपला आत्मा आहे. आम्ही ज्या रानात पहिले गाय असायची, त्या गायीवर बसून माझे आई वडील पाल टाकून ह्या गावातून त्या गावातून जाऊन राहायचं आणि लोकांकडून मागायचं आणि चित्र शिकार करून खायचे, असे उपजीविकेमध्ये असायचे. पण त्या काळामध्ये बी असायचं की पारद्यांचं पाल बघितलं की, गाय बघितली की लोक लगेच पोलिसांना सांगायचे की इथं पारदी चाललाय. मग पारद्यांना लगेच माझ्या वडिलाला पकडायचे पोलीस की त्यांना जेलमध्ये टाकून द्यायचे. हे अनेक दिवस ते चालत राहिलं की पहिलीमध्येच मला इथं लोणीमध्ये आणून शाळेमध्ये टाकलं. पण शाळेमध्ये टाकायचं असलं तरी मग पोलीस महागा लागले की माझे आई वडील पळून जायचे. मग आम्ही इथंच राहायचो. आम्ही राहिलो, मग खायची पंचायत व्हायची सगळी. त्याच्यामुळं खायची पंचायत असल्यामुळं मग लोकांच्या इथं म्हशी बिशी सांभाळायचे, गुरं सांभाळायचे आणि मग ते पोटाच्या उपजीविकेचं साधन भेटायचं. कारण मला जाणीव आहे, म्हणूनच मी ते काम करतोय की आज मी समाजासाठी. मला जाणीव कशामुळे की मी त्या जातीतून आलेला आहे. मला ते पळालं आहे, खूप पळालेलं आहे. माझ्या समोर आता मी जेलमध्ये 6 महिने जेलमध्ये काढला. माझी आई वडील सगळे, माझी आई सगळे जेलमध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळं मला हे सोडू वाटत नाही की माझं समाजाची काय दुर्दशा असं. त्याच्यामुळं माझे लेकरं कसे शिकतील पुढे, त्याच्यावर अशी अडचण येणार नाही, माझ्या समाजावर हे होणार नाही. ह्या अडीच वर्षामध्ये मी 200-250 घरकुल दिले ना. माझे 250 कुटुंब राहतात ना सुखाने. किती? 250 कुटुंब. म्हणजे अजून काय पाहिजे? कारण मी संविधानाला का मानतो की संविधान हे गरीब, कष्टकरी, भटकेमुक्त आदिवासी समाजांना न्याय मिळवून देणारं संविधान आहे. कारण की संविधान जन्मल्यापासून तर मऱ्यापर्यंत संविधान माणसाच्या संघ राहतं, म्हणून संविधान मला आवडतं.